Question: A toy company manufactures two types of dolls, basic version doll A and deluxe version doll B. एक कंपनी आहे, दोन टाईपचे डॉल्स बनवते. एक आहे बेसिक व्हर्जन, एक आहे बेसिक व्हर्जन आणि एक आहे डिलक्स व्हर्जन. बेसिक व्हर्जनला आपण डॉल ए म्हणतो आणि डिलक्स व्हर्जनला आपण डॉल बी म्हणतो. Each doll of type B takes as long to produce as one type A. ह्या वाक्याचा अर्थ असा की टाईप बी ची जर मला डॉल बनवायची असेल तर त्यासाठी लागणारा टाइम हा टाइप ए बनवण्यासाठी जो टाइम लागतो त्याच्या दुप्पट आहे. अँड द कंपनी वुड हॅव टाइम टू मेक अ मॅक्सिमम ऑफ 2000 पर डे. आणि कंपनीकडे जो टाइम अवेलेबल आहे तो दिवसाला 2000 पर डे एवढाच आहे. हे लिमिट आहे, कन्स्ट्रेंट आहे. The supply of plastic is sufficient to produce 1500 doll per day, both A and B combined. मी डॉल ए आणि डॉल बी चा विचार केला एकत्रितरित्या तर त्याच्यासाठी लागणारं जे काय प्लास्टिक आहे त्याचा जो काय सप्लाय लागतो आपल्याला तो सफिशियंट आहे. केवढ्यासाठी? फक्त 1500 डॉल प्रोड्यूस होतील एका दिवसात. हा एवढाच अवेलेबल आहे. हा सुद्धा कन्स्टंट दिलेला आहे त्याने. The deluxe version requires a fancy dress of which there are only 600 per day available. डिलक्स व्हर्जन साठी फॅन्सी ड्रेसची काहीतरी रिक्वायरमेंट आहे आणि हे कुठल्या व्हर्जन साठी आहे? डिलक्स व्हर्जन साठी आहे. डिलक्स बिलॉंग्स टू डॉल बी, हा, ऑफ विच देअर आर ओनली 600 पर डे. दिवसाला 600 एवढेच अवेलेबिलिटी आहे. इफ द कंपनी मेक्स अ प्रॉफिट ऑफ ₹3 and ₹5 per doll रिस्पेक्टिव्हली ऑन डॉल ए अँड डॉल बी. डॉल ए वरती मिळणार प्रॉफिट ₹3 आहे आणि डॉल बी वरती मिळणार प्रॉफिट ₹5 आहे. देन हाऊ मेनी ऑफ इच डॉल शुड बी प्रोड्युस्ड पर डे. तर आपण दिवसात अशा टाईप ए च्या आणि टाईप बी च्या किती डॉल प्रोड्यूस केल्या पाहिजेत इन ऑर्डर टू मॅक्सिमाइज द टोटल प्रॉफिट. जेणेकरून आपलं प्रॉफिट हे मॅक्सिमम झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करायचा आहे. हा, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डिसाइड करावं लागणार की डिसिजन व्हेरिएबल. आता इथं बघा मी डिसिजन व्हेरिएबल घेतोय. पहिला मी सपोज एक्स म्हणतोय. एक्स म्हणजे नंबर ऑफ बेसिक डॉल्स ए प्रोड्युस्ड पर डे. एका दिवसात मी डॉल ए किती बनवल्या त्याचा काउंट इज एक्स. आणि त्याच्यानंतर वाय म्हणजे काय म्हणतो मी? नंबर ऑफ डिलक्स डॉल्स टाईप बी प्रोड्युस्ड पर डे. एका दिवसात मी डिलक्स डॉल किंवा टाईप बी किती बनवल्या त्या. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हे इथं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, इफ द कंपनी मेक्स अ प्रॉफिट ऑफ ₹3 and ₹5 पर डॉल, त्याच्यावरच मी माझं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन ठरवणार. मी जर एका दिवसात एक्स काय म्हणतो नंबर ऑफ बेसिक डॉल्स प्रोड्युस्ड पर डे एक्स मी ही क्वांटिटी घेतलेली आहे, बरोबर. आणि एक डॉल जर विकली गेली तर टाईप ए साठी मला पैसे किती मिळतात? ₹3 मिळतात. आणि टाईप बी वरती मला मिळतात ₹5 मिळतात, बरोबर. एक विकली गेली तर मग मला तसा विचार करावा लागेल. मी तशा जर एक्स डॉल बनवल्या ए च्या आणि वाय जर बनवल्या बी च्या तर मला टोटल प्रॉफिट किती भेटेल, बरोबर. ते जर प्रॉफिट वाईज जर मी विचार केला, प्रॉफिट डॉल ए चं मला किती भेटत होतं? ₹3 भेटत होतं. डॉल बी चं मला ₹5 भेटत होतं. टुगेदरली मी जर विचार केला प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी तर मी झेड ऑब्वियस काय लिहिणार? 3x + 5y. एक बनवली टाईप ए ची तर मला ₹3 मिळतात. मग जर मी अशा एक्स बनवल्या तर 3x भेटणार. टाईप बी ची एक बनवली तर ₹5 मिळतात. आणि अशा वाय नंबर ऑफ बनवल्या मी तर मला 5y एवढं प्रॉफिट भेटणार. आणि टाईप ए आणि टाईप बी एकत्र घेतलं तर 3x + 5y हे माझं काय असेल? ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असेल. आता मला विचार करावा लागेल कन्स्ट्रेंटचा. तो कन्स्ट्रेंट कुठले कुठले दिलेत बघा त्यांनी. सो पहिला कन्स्ट्रेंट दिलाय त्यांनी प्रोडक्शन टाइमचा कन्स्ट्रेंट त्यांनी दिलेला आहे. हे स्टेटमेंट इच डॉल ऑफ टाइप बी टेक्स ट्वाइस ॲज लॉंग टू प्रोड्यूस ॲज वन टाइप ऑफ ए. हे इथं जे लिहिलेलं आहे ते मला मॅथमॅटिकली लिहायला लागणार. मी एक्स कन्सिडर केलेला आहे बेसिक डॉल्स ए
वाय कन्सिडर केलेला आहे डिलक्स डॉल बी, बरोबर. आणि स्टेटमेंट हे आहे आपलं की वन डॉल बी टेक्स ट्वाइस द टाइम ऑफ डॉल ए. आणि मॅक्सिमम प्रोडक्शन कॅपॅसिटी इथं दिलेली आहे त्यांनी. मॅक्सिमम प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे? 2000 पर डे हे आहे. सो हे मला मॅथमॅटिकली मला लिहावं लागेल. कसं? इथं लिहितानाच बघा कसं लिहिलंय, एक्स प्लस 2y लिहिलेलं आहे. का 2y लिहिलेलं आहे? कारण टाईप बी साठी, डॉल बी साठी लागणारा टाइम हा टाइप ए पेक्षा का आहे? दुप्पट आहे. त्यामुळं 1 युनिट बनवायला, म्हणजे इथं 1x मी लिहिलं, याचा अर्थ एक्स डॉल बनवायला इट बिलॉंग्स टू 1. मग जर मी टाइप बी म्हणजे वाय बिलॉंग्स टू घेताना मी काय घेणार? ट्वाइस टाइम घेणार. त्यामुळे मी इथं लिहिताना काय लिहिलेलं इक्वेशन, एक्स प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 2000. का? मॅक्सिमम प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे? 2000 आहे. त्यामुळे इक्वेशन हे तुमचं लेस दॅन ऑर इक्वल टूच पाहिजेत. त्यामुळे हे इक्वेशन असेल, पहिला कन्स्ट्रेंट आहे जो तुमचा प्रोडक्शन आणि टाइम कन्स्ट्रेंटचा, तो आहे एक्स प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 2000. त्याच्यानंतरचा कन्स्ट्रेंट आहे प्लास्टिक अवेलेबिलिटीचा. द सप्लाय ऑफ प्लास्टिक इज सफिशियंट टू प्रोड्यूस $1500 पर डे बोथ ए अँड बी. म्हणजे हे सरळ सरळ मी मॅथमॅटिक लिहायचं म्हटलं तर सरळ काय लिहिणार मी? प्लास्टिक अवेलेबिलिटी दिली त्यांनी 1500, तर मी सरळ सोप्या ह्याच्यात लिहू शकतो मॅथमॅटिकली, एक्स प्लस वायचं उत्तर इट हॅज टू बी लेस दॅन ऑर इक्वल टू 1500. ही झाली प्लास्टिक अवेलेबिलिटी. त्याच्यानंतर त्यांनी फॅन्सी ड्रेसच्या अवेलेबिलिटीच्या संदर्भात काहीतरी सांगितलंय. पण महत्वाचं, ती अवेलेबिलिटी फक्त आणि फक्त त्यांनी डिलक्स व्हर्जन साठी म्हटलेली आहे. सो डिलक्स व्हर्जन बिलॉंग्स टू डॉल बी, सो बिलॉंग्स टू वाय, बरोबर. हा. सो इच डिलक्स डॉल बी रिक्वायर्स फॅन्सी ड्रेस अँड ओनली 600 ड्रेसेस अवेलेबल. तर हे वाय इज लेस दॅन इक्वल टू 600. का? वाय बिलॉंग्स टू डिलक्स डॉल बी. त्यामुळे वाय इज लेस दॅन इक्वल टू 600 हा कन्स्ट्रेंट असेल. आणि त्याच्यानंतर राहता राहिला नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट. म्हणजे तुम्ही इथं जे डिसिजन व्हेरिएबल कन्सिडर केले एक्स आणि वाय, त्याचं उत्तर कधी निगेटिव्ह असू शकणार नाही. त्याचं उत्तर एकतर 0 असू शकतं किंवा पॉझिटिव्ह असू शकतं. निगेटिव्ह कधीही असणार नाही. डॉल्स तुम्ही कधीही निगेटिव्ह मध्ये बनवणार नाही, प्रोड्यूस करणार नाही. त्यामुळे एक्सचं उत्तर हे इट हॅज टू बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असलं पाहिजे. समजते? तर इथं तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन काय आहे? हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. त्याच्यानंतर हे इथं जे आहे ते सगळे कन्स्टंट आहेत. टोटल कन्स्टंट किती आहेत बघा? 1, 2, 3 कन्स्टंट आहेत. आणि चौथा कन्स्टंट हा जनरल असतो, नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट असतो. त्यामुळे फायनली जाऊन जर मी इथला लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल जे आपल्याला बनवायचं आहे, हा, ते जर एका म्हणजे समराईज जर मला करायचं झालं, तर मी समराईज कसं करणार? मॅक्सिमाइज करायचं, मला प्रॉफिट मॅक्सिमाइज करायचं आहे. आणि फंक्शन काय? त्यासाठी ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड इज इक्वल टू 3x प्लस 5y, जे इथं लिहिलं मी आता, झेड इज इक्वल टू 3x प्लस 5y. आणि त्याच्यासाठी कन्स्ट्रेंट का आहेत किंवा सब्जेक्ट टू ते का आहे? पहिला कन्स्ट्रेंट, एक्स प्लस 2y इज लेस दॅन इक्वल टू 2000. दुसरा कन्स्ट्रेंट आहे एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 1500. आणि तिसरा कन्स्ट्रेंट आहे वाय हॅज टू बी लेस दॅन इक्वल टू 600. आणि त्याच्यानंतर मग आहे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे तुमचं काय असेल? लिनियर प्रोग्रामिंग मॉडेल असेल. आणि हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आणि कन्स्ट्रेंट असतील. सो आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. थँक्यू.